बांधकाम कामगारांसाठी महत्त्वपूर्ण माहिती असून आता तुमच्या मुलांना बऱ्याचशा शैक्षणिक स्कॉलरशिप मिळतात। तर याबद्दल अजूनही तुम्हाला माहिती नसेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। यामध्ये तुम्हाला 2,500 ते तब्बल 1,00,000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत ही बांधकाम कामगार विभागामार्फत केली जाते आणि यासाठी अर्ज कसा करायचा याची देखील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी खालील प्रकारच्या स्कॉलरशिप मिळतात। यामध्ये पहिली स्कॉलरशिप आहे, तुमचा मुलगा किंवा मुलगी जर इयत्ता 1ली ते 7वी मध्ये शिकत असतील तर त्याला 2,500 रुपये एवढी रक्कम ही बांधकाम कामगार विभागामार्फत दिली जाते। त्याचबरोबर इयत्ता 8वी ते 10वी साठी 5,000 रुपये एवढी आर्थिक मदत ही तुमच्या मुलाला किंवा मुलीला दिली जाते आणि ही रक्कम बांधकाम कामगार जो असेल अधिकृत किंवा ज्याच्या नावावरती कामगार कार्ड असेल त्याच्या बँक खात्यामध्ये बांधकाम कामगार विभागामार्फत वितरित केली जाते। यासाठी अर्ज करायचा असेल तर बांधकाम कामगार योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता। त्याचबरोबर तुमचा मुलगा किंवा मुलगी जर इंजिनिअरिंगसाठी असेल तर त्यांना 60,000 रुपये एवढी वार्षिक मदत मिळते। त्याचबरोबर तुमचा मुलगा किंवा मुलगी डॉक्टरकीचे शिक्षण घेत असेल तर 1,00,000 रुपये एवढी आर्थिक मदत ही बांधकाम कामगार विभागामार्फत केली जाते आणि या दोन्ही योजनांसाठीचे अर्ज तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती तुमचे लॉग इन करून करू शकता। त्याचबरोबर तुमच्या मुलीच्या विवाहासाठी 51,000 रुपये आणि मुलाच्या विवाहासाठी 30,000 रुपये एवढी आर्थिक मदत बांधकाम कामगारांच्या मुलामुलींना यामार्फत केली जाते। यासाठी ही अर्ज तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती लॉग इन करून क्लेममधून करू शकता। त्याचबरोबर आता जर बांधकाम कामगाराचा अपघाती मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबांना 5,00,000 रुपये एवढी आर्थिक मदत मिळते। त्याचबरोबर नैसर्गिक मृत्यूसाठी 2,00,000 रुपये एवढी आर्थिक मदत ही बांधकाम कामगारांच्या कुटुंबांना केली जाते। तर आता ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल किंवा काही तुमच्या समस्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन